नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. आपले लाडके आमदार राजू पाटील यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमातून साजरा करण्यात आला. संकेश्वर नगर, मानपाडा रोड, सागाव, नांदिवली, डोंबिवली पूर्व येथे आमदार राजू पाटील यांचा वाढदिवस डॉक्टर सतीश आंधळे यांनी समर्थ क्लिनिक, फॅमिली फिजिशियन अँड सर्जन येथे अनेक शिबिरांचे आयोजन केलं गेलं. यावेळी मोफत रक्त तपासणी, नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. डॉक्टर सतीश आंधळे यांचे प्रभागात क्लिनिक आहे. डॉक्टर सतीश आंधळे हे एक समाजसेवक आहे. यावेळी त्यांनी आमदार राजू पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व स्टाफ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सन्माननीय आमचे लोकनेते श्री प्रमोदजी पाटील यांना आपण प्रेमाने राजूदादा म्हणतो, यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मी विभाग प्रमुख डॉक्टर सतीश आंधळे, आमचे शाखा प्रमुख श्री बबलूजी मोरे संकेश्वर नगर, श्री अविनाश देसाई एकता नगर शाखा प्रमुख, आमचे सचिव किसन गाडे आणि असंख्य कार्यकर्ते दत्तगुरूचरणी प्रार्थना करतो की दादांचे आरोग्य उत्तम राहो. त्यांना राजकारणामधले अनेक पायऱ्या त्यांनी वर चढत चढत त्यांचा जो क्रम आहे आलेख तो उंचावत जावा आणि भविष्यामध्ये मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडून जास्तीत जास्त लोकांचे कामं करण्याचा योग परमेश्वराने त्यांना द्यावा ही त्या परमेश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो. आजचा दिवस म्हणजे खरं तर एक निस्वार्थी समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस आहे. आज सन्माननीय राजूदादांना आम्ही साधारणतः मागच्या 20 वर्षापासून त्यांच्यासोबत आम्ही वेगवेगळ्या आघाड्यावरती समाजकार्य करत आहोत. राजूदादा हे महाराष्ट्रातील एकमेव असे आमदार आहेत ज्यांनी आत्तापर्यंत विकास कामं करत असताना निधी कमी पडला तर स्वतःच्या खिशातले पैसे टाकून जनतेसाठी विकासाची कामं करणारं एकमेव महाराष्ट्रातील नेतृत्व आहे असं आम्हाला वाटतं आणि आम्ही ते प्रत्यक्ष अनुभवलं आहे. सन्माननीय राजूदादा हे त्यांच्याकडे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सर्वसामान्य लोक व्हिजिट करण्यासाठी गेलेले असताना, काही मागणी करण्यासाठी गेलेले असताना त्यांचं म्हणणं ऐकून घेतात, त्यांचा अर्ज स्वीकारला जातो आणि त्यांची एक दुसरी टीम आहे जी बघते की त्या ठिकाणी खरंच गरज आहे का या कामाची, आणि त्याची शहानिशा झाल्यानंतर कुणालाही न कळवता गुप्तपणे ती तपासणी केली जाते की इथं खरंच नागरिकांना या कामाची गरज आहे का, आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी ते कितीही निधी द्यावा लागला असेल तरी ते निधी देतात. याचं मूर्तिबंत उदाहरण म्हणजे नांदिवली गावामध्ये चर्च आहे. तिथे एक चर्च रोड आहे, सिद्धिविनायक हॉलच्या समोरून चर्च रोड जातो, तो खाली पेंटी कॉलनीकडे जातो. त्या ठिकाणी गोरगरीब लोक चाळीमध्ये राहतात. तर मागच्या वर्षी त्या ठिकाणची फक्त 10 ते 15 लोक, सर्वसामान्य लोक, दिवसभर कष्ट करणारी लोक आमदार कार्यालयात गेली. त्यांनी मागणी केली की दादा आम्हाला पावसाळा येतोय, त्याच्याआधी आम्हाला रोड पाहिजे, तिथे गटार नाही आहे. तर त्यावेळेस त्यांनी ते ताबडतोब मंजूर केलं. त्यांनी वाट नाही बघितली कोणत्या नगरसेवकाचं शिफारस पत्र पाहिजे का, कुणाचं काही आणखीन हे पाहिजे का. फक्त त्यांनी ते फाटके कपडे अंगावर घातलेले मजूर बघितले 10-15 आणि ते लगेच त्यांनी मान्यता दिली. निधी नंतर आला शासनाचा, पण त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून तो रोड केला. तुम्ही प्रत्यक्ष पुरावा म्हणून त्या रोडचं पूर्ण शूटिंग करून तुम्ही दाखवू शकता मीडियामध्ये. म्हणून असं जे काही लोकमान्य नेतृत्व आहे सन्मान्य राजूदादांचं, आधुनिक विचारसरणीचे दादा आहे, आधुनिक विचारसरणीचे. जगामध्ये संबंध जगामध्ये ज्यावेळेस ते जातात फिरायला त्यावेळेस तिथल्या नवीन नवीन गोष्टी शिकून येतात. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये, ज्याच्या डोंबिवली पूर्वचा जास्तीत जास्त भाग येतो, यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये मजबूत सिमेंटचे कॉन्क्रीट करलेले रोड त्यांनी दिले. मागच्या 20 वर्षापासून मी ते प्रॅक्टिस करतो. मी पाहिलं होतं, मी ज्यावेळेस पेशंट व्हिजिट करायला जातो त्यावेळेस आम्हाला स्वतःला गाडी जात नसणारे असे काही रस्ते होते. पण आज दादांमुळे चेरानगर असेल, या ठिकाणी इकडे एकता नगर असेल, भोपरची पाण्याची टाकी त्यांनी बांधून दिलेली दादांनी, चर्चचा रोड असेल आणि गणेश नगर असेल, या ठिकाणी सिमेंटचे मजबूत रोड, त्याची क्वालिटी सुद्धा तुम्ही बघा. मी डॉक्टर श्रुती आंधळे, डॉक्टर सतीश आंधळे, संकेश्वर नगरमध्ये गेले 17 वर्ष झाले आमचं क्लिनिक आहे.
आणि समाजकार्यासाठी नेहमीच आम्ही दोघंही असतो. सध्या राजूदादांचा हात डोक्यावर आहे, त्याच्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आजसुद्धा इथे आय चेकअप कॅम्प आणि ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेला आहे दरवर्षीप्रमाणे. आणि त्याबद्दल तुम्ही गर्दी बघू शकता. अजूनही 2-3 वाजेपर्यंत त्यांचं हे चालू आहे, तर त्याच्यामुळे भरपूर पेशंट येतील अशी अपेक्षा आहे. वाढदिवसानिमित्त दादांना खरंच खूप खूप शुभेच्छा. बहिणी पण त्यांच्या पाठीशी सतत उभ्या असतात, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.